2014 जुलै महिना होता. पुणे जिल्ह्यातल्या मायण गावात डोंगर कोसळला आणि झोपेत असलेले जवळपास 151 लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडले. या घटनेला आता 12 वर्ष होतील. पण पुन्हा एकदा जुलै महिन्यातच मायण दुर्घटनेच्या आठवणी जाग्या झाल्या. कारण ठरलं पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातले एक गाव पाटण. 6 जुलैच्या पहाटे या गावातल्या एका घरावर विसापूर किल्ल्याचा एक भाग कोसळला आणि काही मिनिटात सगळं घर ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. घरातले 3 जण ढिगाऱ्याखाली अडकले. पण 5 मिनिट आधी दिसणारं घर दिसेन असं कसं झालं? लागलीच एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचून सुद्धा बचाव कार्याला वेळ का लागला? हादरवणाऱ्या घटनेची माहिती घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. पुण्याच्या घाटमाथ्याला 5 आणि 6 जुलैपासून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. पण 5 जुलैलाच पावसाने चांगला जोर पकडला. मावळात तर धुवाधार पाऊस कोसळला. फक्त लोणावळ्यामध्ये 24 तासात 670 मिलीमीटर पाऊस पडला. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. अनेक ठिकाणी ओढ्यांमधलं पाणी पात्र सोडून बाहेर आलंय. लोणावळा शहरात अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. पण सगळ्यात भीषण घटना घडली ती पाटण बोराज गावात विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला. इथं किल्ल्याच्या पायथ्याला काही अंतरावर घरं आहेत. या गावातल्या तिकोने कुटुंबियांच्या घरावर किल्ल्याचा भाग कोसळला आणि सगळं घर ढिगाऱ्याखाली अडकलं. या गावात तिकोने कुटुंबियांच्या शेजारी राहणाऱ्या अक्षय भोसलेने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पहाटे 4 वाजता मी घराच्या बाहेर असताना नंदू तिकोने यांच्या घराकडे पाहिलं तर सगळं व्यवस्थित होतं. त्यानंतर 4:05 मी तिकोने यांच्या घराकडे लक्ष दिलं तेव्हा तिथे फक्त मातीचा ढिगारा होता. स्फोटासारखा आवाज होऊन विसापूर किल्ल्याचा काही भाग खाली कोसळला आणि त्या भागाखालीच नंदू तिकोने यांचं घर गाडलं गेलं. या घरातले 3 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली. पण 5 मिनिटांपूर्वी दिसणारं घर थेट नाहीचं झाल्यानं सगळ्या गावानेच धसका घेतला. आता मुळात घडलं काय तर रविवारी सकाळपासून पावसाने जोर पकडला. पण रविवारी रात्री हा जोर आणखी वाढला. विसापूर किल्ल्यावर प्रचंड वेगाने पाऊस पडत होता. त्यामुळे किल्ल्याच्या एका भागात भरपूर पाणी साठलं. हे पाणी खाली यायला जागा नव्हती. माती सुद्धा ठिसूळ झाली आणि पहाटे 4च्या सुमारास हा भाग थेट खाली कोसळला. तो थेट पायथ्याला असलेल्या पाटण गावात. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार धडधड आवाज करत विसापूर किल्ल्याचा एक तुकडा खाली कोसळला आणि पुढच्या 5 मिनिटात तिकोने कुटुंबियांचं घरच ढिगाऱ्याखाली गेलं. नंदू तिकोने यांचे पुतणे अजय तिकोने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, आमचं कुटुंब वरच्या बाजूला राहतं. पहाटे 4-4:30 वाजता आम्हाला फोन आला. त्यामुळे आम्ही लागलीच इकडे यायला धावलो. पण आम्ही इकडे पोहोचलो तेव्हा सगळंच माती खाली होतं. आम्ही पोहोचल्यावर जेसीबी वाल्याला फोन केले. गावचे सरपंच आले. त्यांनीही जेसीबी आणि आपत्कालीन यंत्रणांना फोन केले. तातडीने जेसीबी आले. आम्ही मदत करायला पुढे धावलो. वर दिसणारे पत्रे काढले पण त्याखाली फक्त मातीचे ढिगारे होते. आम्ही प्रयत्न केले, यंत्रणांनी प्रयत्न केले, पण मातीचा ढिगारा मोठा असल्यानं आमचे प्रयत्न अपुरे पडत होते. गावकऱ्यांनी धाव घेतली आणि मोठा आवाज झाल्यावर काही कुटुंबियांचं स्थलांतर केलं. आम्हाला एवढीच अपेक्षा आहे, आमच्या कुटुंबातले जे लोक अडकले आहेत ते सुरक्षित असावेत. या प्रकरणाबद्दल गावकऱ्यांनी सुद्धा महत्त्वाची माहिती दिली. आमचं गाव विसापूरच्या पायथ्यालाच आहे. निसर्गरम्य आहे. पण निसर्गाचा कधी असा कोप होईल हे वाटलं नव्हतं. पाटण गाव शिवकालीन आहे. गावातलं तळ पेशवेकालीन आहे. जेव्हा मायणची दुर्घटना घडली तेव्हा काही गावांना पुनर्वसनाबद्दल आणि धोक्याच्या इशाऱ्याबद्दल नोटीस आली होती. पाटण हे गाव त्यापैकी एक होतं. 5-6 वर्षांपूर्वी पुनर्वसनासंदर्भात नोटीस आली. 2-3 वेळेस सांगितलं गेलं पुनर्वसन करण्यात येईल, काही ठिकाणी धोका आहे अशी माहिती देण्यात आली. पण ग्रामस्थांनी असो किंवा प्रशासनाने असेल, पुनर्वसनासाठीचा पाठपुरावा झाला नाही आणि आज ही घटना घडली. ही काळ रात्रच होती. बचावासाठी सगळं गाव झटलं. अगदी लहान लहान मुलंही मदतीसाठी धावली. पण ढिगारा प्रचंड होता त्यामुळे फार काही करताच आलं नाही. महत्वाचं म्हणजे अजूनही किल्ल्याचा काही भाग हा मध्ये अडकलेला आहे. जर पाऊस वाढला किंवा काही झालं तरी हा भाग कधीही खाली येऊ शकतो. सोमवारी पहाटे झालेल्या दुर्घटनेमध्ये काही घरांची हानी झाली. 2-3 घरांच्या भिंती पडल्या. एक कुटुंब सावध झालं, घरातून बाहेर पडलं म्हणून ते वाचलं. पण आता आमची या घरांमध्ये राहण्याची इच्छा नाही. लवकरात लवकर आमचं पुनर्वसन करण्यात यावं असं स्थानिकांचं म्हणणं आहे. तर या सगळ्यात प्रशासनाकडून काय पावलं उचलण्यात आली तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं. एनडीआरएफच्या पुण्यातल्या 5व्या बटालियनची मदत मागवण्यात आली.
त्यानुसार निरीक्षक रवींदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली 30 सदस्यांचं पथक आपत्ती व्यवस्थापन साहित्यांसह सकाळी 5:50 घटनास्थळाकडे रवाना झालं. पीडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम्सने इथं संयुक्तपणे बचाव मोहीम सुरू केली. त्यात मातीचा ढिगारा, मुसळधार पाऊस आणि यातून तयार झालेल्या चिखलामुळे बचाव कार्यात अनेक अडथळे येत होते. पण ग्रामस्थांच्या मदतीने हा चिखल उपसण्यात बचाव पथकांना यश आलं. मात्र पाऊस थांबत नसल्याने बचाव कार्यात अनेक अडथळे आले. 3 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचं सांगण्यात येत असलं तरी दुपारी 1 वाजेपर्यंत कोणाचाही शोध लागला नव्हता. पण 3:30 पर्यंत तिकोने कुटुंबातल्या तिघांचेही मृतदेह सापडले. नंदू तिकोने हे पाटण गाव आणि आजूबाजूच्या परिसरात कष्टाळू शेतकरी म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या पत्नी अनिता तिकोने या सुद्धा त्यांना शेतीच्या कामात मदत करायच्या. तर त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर उर्फ माऊली तिकोनेकडून कुटुंबियांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. पण या दुर्घटनेत आई, वडील आणि मुलगा या तिघांचाही मृत्यू झालाय. ही घटना घडल्यानंतर बचाव कार्य करणाऱ्या पथकाने एकूण 23 जणांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं. इतर कुठल्या घरात कोणी अडकलं आहे का, जिथे पडझड झाली तिथे कोणाला दुखापत झाली आहे का याचाही शोध घेतला गेला. पण पाऊस, प्रचंड मलबा यामुळे बचाव कार्य अतिशय कठीण होतं. हस्तखेळतं आणि कष्टाळू कुटुंब एका रात्रीत गेल्यानं गावकऱ्यांच्या एका डोळ्यात दुःख आहे आणि दुसऱ्या डोळ्यात भीती. 5 मिनिटात एक कुटुंब घरासकट ढिगाऱ्याखाली दबलं गेल्यानंतर पुन्हा जोराचा पाऊस आला तर काय, पुन्हा किल्ल्याचा भाग खाली कोसळला तर काय याची भीती.